मानाची। पंचायत समितीत लोकप्रतिनिधींची एंट्री, कही खुशी कही गम, अधिकाऱ्यांची अवस्था। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यकाळ संपल्यानंतर तब्बल 3 वर्षांनंतर आता निवडणुका झाल्या आहेत। तोपर्यंत लोकप्रतिनिधी विना अधिकाऱ्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हाकला। आता लोकप्रतिनिधी निवडून आल्याने ग्रामीण भागातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। दरम्यान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्याने प्रशासक राज आले होते, मात्र नागरिकांची यातून निराशा झाल्याचे स्पष्ट झाले आहे। लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकाऱ्यांवर अंकुश राहिला नसल्याचे चित्र दिसून येत होते। अनेक विकास कामे लोकप्रतिनिधी नसल्याने ठप्प असल्याचे चित्र होते। सर्वसामान्य नागरिकांना कामासाठी अधिकाऱ्यांच्या टेबलाकडे हेलपाटे मारून जोडे झिजवावे लागत होते। अनेक वेळा अधिकारी जागेवर नसत, मीटिंगसाठी बाहेर असल्याचे, भागात गेल्याचे सांगण्यात येत असे। त्यामुळे गावोगावाहून आलेले अनेक खेडूत शेतकरी निराश होऊन आपल्या घराकडे परतत होते। शासनाने निवडणुका घेतल्यामुळे आता हे चित्र बदलणार आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांकडून, शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त होत आहे। हक्काची माणसे सदस्य झाल्यामुळे आता अधिकाऱ्यांकडे सदस्यांच्या मार्फत जावे लागेल, त्यामुळे नागरिक खुश आहेत। काही अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख कारभार केला। प्रशासक गाळामध्ये गाव पुढाऱ्यांचा हस्तक्षेप नसल्यामुळे अनेक कामांमध्ये अधिकाऱ्यांनी सुलभता आणली। अनेक कामे सहज झाली। कर्तव्यदक्ष अधिकारी जनतेसाठी उपलब्ध राहत असल्यामुळे एजंटांचा सुळसुळाट थांबला, असेही दिसून आले। तर काही ठिकाणी लोकप्रतिनिधी नसल्यामुळे अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार केल्याचा अनेक ठिकाणी नागरिकांचा आरोप आहे। अनेक वेळा अधिकाऱ्यांनी वेळच दिला नाही, भेटच दिली नाही, अशा तक्रारी नागरिकांकडून येत होत्या। त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेत निवडणुका घेतल्या। त्यामुळे अनेकांकडून आनंद व्यक्त झाला, तर आता काम करावे लागेल म्हणून काहींच्या चेहऱ्यावरचा आनंद गेला असल्याचे दिसत आहे। त्यामुळे एकंदरीतच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका झाल्याने कही खुशी कही गम असे चित्र असल्याचे दिसून येत आहे।